नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मेघराज राठोड यांच्या या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलो आहे. 2000 मिरचीची रोपे मेघराजने लावलेली आहे. माझा मित्रच आहे आणि त्यांनी व्हिजिटसाठी मला इथं बोलवलं. तर मित्रांनो, या मिरचीमध्ये जो सर्वात जास्त येणारा रोग आहे त्यांना आपण कोकडा पण म्हणतो, चुरमुडा म्हणतो. पाण्याचे पानं जे असतात ते एकदम वाकडे झालेले असतात. अशा स्थितीमध्ये शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे औषधे वगैरे मारत असतात. आणि इथं सध्या जी कंडिशन आहे ही सुरुवातीची कंडिशन या मिरचीच्या रोपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे बघा, हे जर बघितलं तुम्ही तर पानांचं जे वाळत आहे, पानं जे वाकडे होत आहे, तरी सुरुवातीची कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्ही कोणते औषध माराल किंवा काय कराल, अशा रोगाकरता आपल्याला मुळं जे असतात कोणत्याही पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला त्यांचे मुळा जे आहेत ते एकदम स्ट्रॉंग करावे लागतात. त्याच्यासाठी तुम्ही ह्युमिक सोडू शकता, बुरशीनाशक सोडू शकता, ट्रायकोडर्मा वगैरे, मॅनकोझेब सोडू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारची औषधे तुम्ही सोडू शकता. तर मित्रांनो, अशा वेगवेगळ्या प्रकारची औषधे तुम्ही सोडून आणि फवाऱ्यातून तुम्ही डायफेनथेरॉन मारा, फोनिकामीड मारा. त्याच्यामध्ये वेगवेगळे असे एकदा मारलं आणि या चुरमुडा रोगावर नियंत्रण होईल असे मला वाटत नाही. कारण की आम्ही मिरचीचे प्लॉटमध्ये खूपदा शेतकरी परेशान होऊन पूर्ण प्लॉट मिरची हे उपटून टाकलेली आहे. तर या प्लॉटमध्ये सुद्धा मी मेघराजांना सांगेल की तुम्ही योग्य ते प्रकारे ड्रीपद्वारे आणि फवाऱ्याद्वारे मटेरियल खत द्यावे आणि फवारणी करावी. आणि योग्य कृषी तज्ज्ञांचाही सल्ला घ्यावा, कारण की मी काही कृषी तज्ज्ञ नाही, मी पण तुमच्यासारखाच एक शेतकरी आहे. तर चांगल्या कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दुकानदाराला अजिबात विचारू नका, कारण की दुकानदारांना तेवढे औषधं माहीत नसतात की यांच्यामुळे जाईलच काही नाही. ते फक्त तुमचे प्रोडक्ट विकला जावा याच्यासाठी ते तत्पर असतात, त्यांचा माल विकला जावा याच्यासाठी. पण तुम्ही कृषी तज्ज्ञ जे असतात, कृषी अधिकारी जे असतात, तुमच्या आजूबाजूला तुम्ही झाड उपटून घेऊन जाऊ शकता तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, आणि त्यावर योग्य प्रकारे जी ट्रीटमेंट ते सांगतील तशा प्रकारे करावी. किंवा जे शेतकरी आहे आपल्या आजूबाजूचे जे मिरचीचे पिकं घेतात अशा शेतकऱ्यांना विचारून, कारण की त्यांना त्या पिकाचा अनुभव असतो, त्या पिकाचा त्यांनी लावलेले असते आणि त्या पिकामध्ये त्यांना खूप वर्षे झालेली असतात. अशा शेतकऱ्यांना तुम्ही विचारून या रोगावर तुम्ही नियंत्रण करू शकता. आणि या नियंत्रण झाल्यानंतर, एकदा या रोगावर नियंत्रण झालं की तुम्हाला निश्चितच जेवढा खर्च तुम्ही मिरचीला लावणार त्यापेक्षा जास्त प्रॉफिट ही मिरची आपल्याला देऊन जाते, हे नक्की आहे मित्रांनो. तर अशाच वेगवेगळ्या प्लॉटचे व्हिजिटसाठी आणि इकडच्या माहितीसाठी आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो करा किंवा यूट्यूबवर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.